स्त्री जब उसको स्पर्म दिया जाता है वो आपको बच्चा देती है। जब उसको आप अनाज देते हो वो आपको सुंदर स्वादिष्ट खाना देती है। जब आप उसको वास्तु देते हो वो आपको घर बना के देती है। लेकिन वही स्त्री को जब आप गुस्सा दिलाते हो, फ्रस्ट्रेशन दिलाते हो, नीचा दिखाते हो, तो मल्टीप्लाई करके वापस आपको वो दे देती है। तो पुरुषों के लिए यह संदेश है बेसिकली कि आप स्त्री को क्या देते हो ध्यान रखना, क्योंकि जो कुछ भी आप सुबह दे के जाते हो वो शाम को मल्टीप्लाई होकर मस्त पका कर आपको वापस मिलना होता है। आज परमेश्वराने मला एक ओझं असं दिलेलं आहे की जी परमेश्वराची योजना आहे एदेन बागेमध्ये जी सुरू झाली ती आम्हाला समजणं खूप जरुरी आहे। कधी एकदा बसून आम्हाला हा विचार केला पाहिजे की देवाने मनुष्याची निर्मिती का केली। तो प्रियानो, आज आम्ही का अस्तित्वात आहोत किंवा परमेश्वराने आम्हाला या जीवनामध्ये का पाठवलं, आज आम्हाला त्याच्याविषयी जाणणं खूप जरुरी आहे। आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की मॅन्युफॅक्चरर ला माहिती आहे की त्यांनी ते प्रॉडक्ट का बनवलं, आणि जेव्हा प्रॉडक्टला कळतं की ते मॅन्युफॅक्चरनी का बनवलं तेव्हा ते दोघं मिळून ते जे जीवन आहे ते चांगल्या प्रकारे चालू शकतात। तो प्रियानो, आज कई लोगों को हिंदी चाहिए इसलिए मैं बीच में हिंदी बोलूंगी, बीच में मराठी बोलूंगी। तो छत्तीसगढ़ से कुछ हमारी बहनें आई है, वो चाहती है कि उन्हें भी थोड़ा वचन समझे, इसलिए पास्टर ने मुझे विनती की है, पास्टर आशा ने की आप थोड़ा सा हिंदी में बात करो। एदेन जो अदन वाटिका थी वहां पर परमेश्वर की एक योजना शुरू हुई थी। परमेश्वर ने लिखा है आदि में स्वर्ग और पृथ्वी की निर्मिति की। पृथ्वी बेडोल थी, सुनसान थी, अंधियारी थी, लेकिन उस पृथ्वी के जल के ऊपर परमेश्वर का आत्मा तड़प रहा था। मतलब परमेश्वर का आत्मा वहां पर था। लिखा है वचन आया, उजाला हो, और उजाला हो गया। और फिर उत्पत्ति के पहले अध्याय से आखिरी अध्याय तक जब हम देखते हैं तो लिखा है कि जो पृथ्वी बेडोल थी, सुनसान थी, अंधियारी थी, आखिर में परमेश्वर ने देखा छठवें दिन कि वो सुंदर है और अति सुंदर है। और फिर परमेश्वर ने उस पृथ्वी को सुंदर बनाकर उस पृथ्वी को चलाने के लिए आदाम को बनाया, और आदाम को परमेश्वर ने अपना स्वरूप दिया। ध्यान रखना, मनुष्य की उत्पत्ति कैसी हुई ये देखना बहुत जरूरी है, क्योंकि मनुष्य जब जानता ही नहीं है उसको कैसे और किस लिए बनाया, तब तक वो अपने सही रूप में नहीं आ सकता। और इसलिए प्रियो, आज हमें परमेश्वर की जो उत्पत्ति है उसमें जाकर देखना है कि हमें क्यों बनाया गया है। तो आदाम को जब परमेश्वर ने बनाया, अपना स्वरूप दिया, और स्वरूप का मतलब होता है जैसे परमेश्वर है वैसा ही परमेश्वर ने कुछ कम लेकिन मनुष्य को बनाया। मतलब जो अधिकार है, जो सामर्थ है, जो बुद्धि है, वो ज्ञान है, वो आदाम के अंदर डाला और आदाम को बनाया। समानता का मतलब ये होता है कि जैसे परमेश्वर दिखता है वैसे ही परमेश्वर ने आदाम को बनाया। अब आदाम को उसने आशीषित किया, फलो फूलो पृथ्वी पर भर जाओ, जो कुछ भी मैंने बनाया है उसको उस पर अधिकार रखो और उसको अपने वश में कर लो। परमेश्वर ने स्वर्ग अपने लिए बनाया, पृथ्वी मनुष्य के लिए बनाई, और पृथ्वी को परमेश्वर ने मनुष्य जाति को पूरा अधिकार दे दिया। ध्यान रखना, परमेश्वर ने जब मनुष्य को बनाया तो अपना स्वरूप दिया, समानता दी, अधिकार दिया, आशीष दिया, फिर मनुष्य को परमेश्वर ने काम दिया। क्या काम था? वो अदन वाटिका का रक्षण करना और उसको सींचना। फिर परमेश्वर ने आदाम को एक सहकारी दिया, जैसे हवा की निर्मिति की, ताकि वो अकेला नहीं रहे। और फिर परमेश्वर ने आदाम को एक ही आज्ञा दी कि भले और बुरे के वृक्ष का फल कदापि नहीं खाना, खाएगा तो अवश्य मरेगा। तो प्रियो, अब एक परफेक्ट लाइफ ऐसी थी
ये परफेक्ट लाइफ में दो चीजें परमेश्वर ने आदाम के लिए की थी, और वो थी आदाम के नथनों के अंदर जो जीवन का सांस डाला था, जिसके द्वारा आदाम आत्मिक तौर पर जिंदा हुआ था, वो था परमेश्वर का पवित्र आत्मा। देखो उत्पत्ति कैसे हुई है, परमेश्वर ने आत्मा पर आदाम के अंदर डाला, और हर दिन आदाम को परमेश्वर मिलने आता था। तो मनुष्य जाति को सब कुछ देने के बाद, ध्यान रखना, स्वरूप, समानता, अधिकार, आशीष, काम और आज्ञा, ये सब देने के बाद परमेश्वर ने उसको अपने आत्मा से बनाया था, और उसके साथ परमेश्वर हर दिन मिलने आता था। ये परमेश्वर की मानव जाति को बनाने के पीछे की परफेक्ट योजना थी कि मैं स्वर्ग में रहकर राज करूं, मेरा पुत्र इस पृथ्वी पर बैठकर राज करे, और मैं मेरे पुत्र के साथ हमेशा एक संबंध में बना रहूं। तो परमेश्वर उत्पत्ति से लेकर मैं आपको बताने वाली हूं कि अभी तक और आने वाले हजारों साल तक यही चाहता है कि वो मनुष्य में बना रहे, मनुष्य के साथ चलता रहे। अब एक ही आज्ञा दी थी, एकच आज्ञा दिली होती, बऱ्या वाईटाच्या वृक्षाचं फळ खाऊ नको, आणि ते दोघांनी खाल्लं, आणि त्यांना कळालं की ते नग्न आहेत। नग्नचा अर्थ इथे असा होता की ज्या पवित्र आत्म्याद्वारे आदाम आणि हवेला बनवलं होतं, तो पवित्र आत्मा पापाद्वारे पुन्हा परमेश्वराकडे परत गेला, आणि परमेश्वराने जे एक आत्मिक दृष्ट्या आदामन हवेला जिवंत ठेवलं होतं, ते मृत्यूचा अर्थ इथे असा होता। बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आदाम आणि हवेने फळ खाल्लं तेव्हा ते मेले, मतलब असे दडाम से खाली पडले आणि असं मेले का? नाही, त्यांना कळालं ते नग्न आहेत, बरोबर? तर हे जे परमेश्वर आणि पवित्र आत्म्याचं जे त्यांच्यावर एक सामर्थ्य टाकलं होतं, पापाद्वारे ते निघून गेलं, आणि त्यांना कळालं की आम्ही नग्न आहोत। आणि मग मृत्यूचा अर्थ समजून घ्या। मृत्यूचा अर्थ हा आहे पवित्र आत्म्याशिवाय आणि परमेश्वराशिवाय जगणं, हा मृत्यू आहे। आता कितीतरी लोक या जगामध्ये आहेत, पवित्र आत्म्याशिवाय जगताय, परमेश्वराच्या शिवाय जगताय, पण ते जिवंत मेलेले आहेत। पण जेव्हा, म्हणून आम्हाला सांगितलं गेलंय नवीन करारामध्ये की नव्याने जन्म घेतल्याशिवाय तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही। म्हणजे प्रियांनो, परमेश्वराने जे त्रैक्य आहे, पिता पुत्र पवित्र आत्मा, त्याचा एक अंश आदाम आणि हवेमध्ये टाकला होता, आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना सील केलं गेलं होतं की हे परमेश्वराचे पुत्र आहे। लक्षात घ्या, जेव्हा पाप आलं तेव्हा पवित्र आत्मा निघून गेला, परंतु परमेश्वराने मानव जातीला एकटो सोडलं नाही। जेव्हा आदाम आणि हवेने पाप केलं, फळ खाल्लं, तेव्हा स्वर्गातून कोण भेटायला आला त्यांना? तरी सुद्धा परमेश्वर त्यांना भेटायला आला आणि विचारलं, आदामा आदामा तो कुठं आहे? आणि तो बोलला की मी घाबरलो आणि लपलो, झाडाच्या मागे लपलो, कारण मी नग्न आहे। मग परमेश्वराने विचारलं, तुला कोणी सांगितलं तू नग्न आहे? की तुला ज्या वृक्षाचं फळ खायला मी मना केलं तर तू ते खाल्लंस का? तर तो बोलला की ज्या स्त्रीला तू मला दिलं, तिने मला दिलं आणि मी खाल्लं। आता दोष सुरू झाले। मग स्त्रीला विचारलं, तू का खाल्लं? तू असं का केलं? तूने ऐसा क्यों किया? तो हवा ने कहा, शैतान ने मुझे बहकाया और मैंने खाया। तो प्रियानो, जी परमेश्वराची अद्भुत योजना आपल्या पुत्राबरोबर राहायची होती, जी अदन वाटिकेपासून चालू झाली होती की परमेश्वराचा आत्मा मानवामध्ये राहील आणि परमेश्वर त्यांना येऊन भेटेल,
ही परमेश्वराची सगळ्यात उत्कृष्ट योजना होती आणि त्यासाठी परमेश्वराने आदामाला परफेक्ट पूर्णपणे पवित्र बनवलेलं होतं आणि त्याच्यासाठी सगळं बनवून दिलं होतं. पण आदामाला कष्ट करायची जरूर होती का? नाही. फळं आपोआप उगत होती, खायची होती. फक्त त्याला संरक्षण करायला सांगितलं. तर मला सांगा, संरक्षण कधी करतात? जेव्हा जेव्हा धोका असतो तेव्हा संरक्षण करतात. आता मला सांगा, संरक्षण का करायला सांगितलं होतं? कारण परमेश्वराला माहिती होतं त्या अदनवाटिकेमध्ये कोण आहे? शैतान आहे. परंतु त्या शैतानाने मानव जातीला परमेश्वरापासून दूर केलं. पण परमेश्वराने आदामाला सोडलं नाही. तो त्यांना भेटायला येत राहिला. परत हाबेल आणि कायन, जेव्हा हाबेलाचा कायनाने घात केला तेव्हा पण कायनकडे परमेश्वर आला आणि त्याला विचारलं, तुझा भाऊ कुठे आहे? तो म्हणतो, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का? मला नाही माहिती कुठे आहे. प्रियांनो, तुम्ही जसं उत्पत्तीमध्ये बघत जाल तेव्हा जसं जसं बघितलं की परमेश्वराने पाप जरी मनुष्याने केलं तरी त्या मनुष्याला परमेश्वराने सोडलं नाही. कारण परमेश्वर पाप्यांवर प्रेम करतो, पापाचा द्वेष करतो. लक्षात घ्या, आम्ही सुद्धा पापी होतो, परंतु परमेश्वर आजही आमच्यावर प्रेम करत आहे. आणि मग आपण उत्पत्तीमध्ये जेव्हा बघतो की त्याच जेव्हा हाबेलाचा घात झाला तेव्हा पुन्हा एकदा आदाम आणि हवेला शेत नावाचा पुत्र झाला आणि शेत नंतर त्यांना अजून एक पुत्र झाला. त्याच्या नंतर परमेश्वराचं वचन असं सांगतं की प्रार्थना सुरू झाली. जर आम्ही एनोश नावाचा शेतला पुत्र झाला आणि प्रार्थना सुरू झाली. तर परमेश्वराने पुन्हा एकदा, तो येत होता मानव जातीकडे, परंतु मानव जातीला परमेश्वराकडे घेऊन येण्यासाठी त्यांनी एनोशद्वारा प्रार्थना सुरू केली. आणि मग आपण पुढे बघू शकतो की एनोश नंतर हनोक, जो परमेश्वराबरोबर चालत होता. म्हणजे पुन्हा एकदा मानव जातीने परमेश्वराबरोबर जेव्हा चालणं सुरू केलं तेव्हा परमेश्वरांनी साऱ्या मानव जातीला दाखवून दिलं की जे माझे पुत्र माझ्या बरोबर चालतील त्यांना मी उचलून देईन. आजही तीच सत्यता आहे की प्रियांनो, जे परमेश्वराबरोबर चालतील, हे पुनरुत्थानाचा एक ट्रेलर होता. हनोक परमेश्वराबरोबर चालत होता, एक दिवस गुप्त झाला कारण परमेश्वराने त्याला उचलून नेलं. आज आमच्यासाठी पण तेच आहे की जर आम्ही परमेश्वराबरोबर चालतो तर जेव्हा येशू येईल तेव्हा तो आम्हाला उचलून घेऊन जातो. हनोकानंतर परमेश्वराने नूहला जो आहे त्याला निवडलं होतं आणि नूहच्यासाठी परमेश्वराने सांगितलं की तो एक धर्मी पुरुष होता, परमेश्वराचं भय मानणारा होता. आणि नोहासाठी पण हे सांगितलं होतं की तो परमेश्वराबरोबर चालत होता. आणि म्हणून कारण तो धर्मी होता, कारण तो खरा होता, कारण तो परमेश्वराबरोबर चालत होता, परमेश्वराने सगळ्या मानव जातीचा नाश केला, परंतु नोहा आणि त्याच्या फॅमिलीचा त्यांना वाचवलं. याचा अर्थ आज पुन्हा एकदा तेच आहे, जर आम्ही धर्मी आहोत, धर्मी मतलब विश्वासी आहोत, परमेश्वराचे भय मानणारे आहोत आणि जर परमेश्वराबरोबर चालणारे असू तर या नाश होणाऱ्या जगामध्ये परमेश्वर आम्हाला आणि आमच्या फॅमिलीला वाचवेल. नोहानंतर परमेश्वराला जो शेम होता नोहाचा मुलगा, त्याच्यानंतर अब्राहम झाला. परमेश्वर बघा इथे मी प्रत्येक जे कॅरेक्टर सांगतेय तुम्हाला, त्यांना परमेश्वर स्वतः स्वर्गातून उतरून भेटायला आला. बरोबर? हनोकाला, नोहाला परमेश्वराने येऊन सांगितलं, बघ मी सगळ्या मानव जातीचा नाश करत आहे, पण तुझ्यासाठी तू तारू बनव, तू बनवशील तर वाचशील. आज येशू आम्हाला सांगत आहे, आमचा तारू येशू आहे. आज जे येशू मध्ये आहे ते वाचतील, बाकी जगाचा नाश होईल. लक्षात ठेवा प्रियांनो, आज जे येशू मध्ये आहे आणि ज्यांच्या मध्ये येशू आहे तेच लोक या शेवटच्या दिवसामध्ये वाचणार आहे.
बाकी सगळ्या जगावर 7 वर्षाचा महाविपत्तीचा काळ येणार आहे. नंतर जेव्हा अब्राहमाला परमेश्वराने सांगितलं की तुझा देश, तुझे कुटुंबीय आणि तुझं पित्याचं घर सोडून ज्या देशामध्ये तुला मी घेऊन जाते त्या देशाला जायला नाही, अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि तुम्हाला माहितीये की उत्पत्तीचं हे बायबल एक साक्ष आहे की वेळोवेळी परमेश्वर अब्राहमला येऊन भेटत होता, त्याचा पुरवठा करत होता, त्याचं रक्षण करत होता आणि अब्राहमाला शेवटी विश्वासाचा पिता म्हणून संबोधण्यात आलं. तर जर आम्ही पित्याबरोबर चालतो, परमेश्वराच्या आज्ञा मानतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, तर प्रियांनो परमेश्वर पण आमच्या बरोबर चालतो. अब्राहमानंतर इसाक, इसाकानंतर याकोब, याकोबानंतर युसुफ, सगळ्यांबरोबर परमेश्वराने भेट घेतली. वारंवार तू स्वर्गातनं येत असे आणि ज्यांना त्या पिढीमध्ये त्यांनी निवडलेलं आहे त्या लोकांची तू स्पेशली भेट घेत असे, बाकी जगाची नाही. असं लिहिलेलं आहे की अपने भक्त जन को उसने उत्पत्ति से पहले अपने में ही चुन के रखा है. मतलब ज्यांना त्यांनी निवडलेला आहे त्यांना तो वारंवार येऊन भेटत असे आणि त्यांचा उद्धार करत असे. अब्राहमानंतर याकोब, याकोबानंतर इसाक, इसाकानंतर युसुफ, युसुफानंतर परमेश्वराने मोशेला निवडलं. जेव्हा इस्रायली लोक मिस्रामध्ये गेले तेव्हा त्यांचा जो आक्रोश होता जेव्हा परमेश्वराकडे पोहोचला तेव्हा त्यांनी मोशेला निवडलं आणि मोशेची त्यांनी जळत्या झुडपातनं भेट घेतली. बरोबर. परमेश्वराच्या प्रियानो, आज एक गोष्ट लक्षात ठेवा, मला तुम्हाला हे सांगायचंय, कारण तुम्ही परमेश्वराच्या योजनेमध्ये आहात म्हणून तुम्ही परमेश्वराचे वचन ऐकत आहात, परमेश्वराची स्तुती आराधना करत आहात, परमेश्वर तुम्हाला भेटत आहे, कारण सगळ्या जगामधनं परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलेला आहे. आज परमेश्वर जगाशी बोलत नाहीये, वारंवार त्या पिढ्यांमध्ये ज्या लोकांना तो भेटायला यायचा, ज्या लोकांना त्यांनी निवडलं होतं त्या लोकांना तो भेटायला यायचा आणि त्यांच्या जीवनाद्वारे त्यांनी काम केलं. मोशेला जेव्हा सांगितलं की मिस्रामध्ये जाऊन माझ्या लोकांना तू बाहेर काढ, प्रियानो अद्भुत रीतीने लाल समुद्र दुभागून त्यांनी इस्रायली लोकांना बाहेर काढलं आणि रात्री आगीचा खांब आणि दिवसा मेघाचा खांब बनवून परमेश्वर त्यांच्या बरोबर चालत होता, त्यांना मार्गदर्शन करत होता, त्यांचं रक्षण करत होता, स्वर्गीय मन्ना त्यांनी खायला घातला, त्यांना डोंगराचं पाणी त्यांनी पाजलं आणि त्यांना तो कनानापर्यंत घेऊन गेला. प्रियांनो, मोशेला त्यांनी सांगितलं, मोशे बरोबर परमेश्वर सिने पर्वतावर 40 दिवस 40 रात्र त्याच्या बरोबर बोलत होता. तर आज मला तुम्हाला परमेश्वराच्या योजनेबद्दल असं सांगायचंय की परमेश्वराने ज्यांना निवडलंय परमेश्वर त्यांच्या बरोबर राहू इच्छितो. आणि नंतर आपण बघू शकतो की त्यांनी मोशेला सांगितलं की माझ्यासाठी एक निवास मंडप बनव आणि एक कोश बनव. म्हणजे परमेश्वर त्या निवास मंडपामध्ये इस्रायली लोकांना भेटायला येत होता आणि त्या कोशामध्ये त्यांनी आपलं एक उपस्थिती टाकली होती आणि त्या उपस्थितीद्वारे परमेश्वर इस्रायली लोकांना जे त्याचे निवडलेले होते त्यांच्या बरोबर चालत होता. तर आज नंतर मोशे नंतर आपण बघू शकतो की ते जे कोश आहे, मिलापचा जो तंबू आहे, तो जो कोश आहे तो यहोशूकडे आला, यहोशूकडनं दावीद राजाकडे आला, दावीद राजाकडनं तो सुलेमान राजाकडे आला आणि मग सुलेमान राजाने परमेश्वरासाठी मंदिर बनवलं आणि मग त्या मंदिरामध्ये सगळेजण परमेश्वराला भेटायला येत होते. आणि पुढे बघतो आम्ही की ते नबुकदनेझर राजाने ते मंदिर पाडून टाकलं, नंतर हेरोद राजाने ते बनवलं आणि नंतर परत रोमन साम्राज्याने ते पाडून टाकलं. पण नंतर एक गोष्ट अशी झाली की उत्पत्तीच्या पुस्तकामधलं जे 3 अध्यायाचं 15वं जे वचन होतं की स्त्रीची संतती सैतानाच्या, आपण परत वाचूया मराठीमध्ये 3:15 उत्पत्ती.
आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. हे जे वचन होतं प्रियांना आम्ही बघितलं, मरियेद्वारा परमेश्वरांनी पूर्ण केलं. इतके दिवस परमेश्वर स्वर्गातून भेटायला येत होता आणि परत जात होता, बरोबर? यायचा, जे काही त्याला सांगायचे त्याच्या निवडलेल्या लोकांना ते सांगायचा, त्यांच्याकडनं तो पुरा करायचा आणि परत जायचा. पण पहिल्यांदा ऑफिशियली देवांचा देव, राजांचा राजा, जो वचन होता, जो देवाबरोबर होता, जो देव होता, तो मरियेच्या द्वारे पवित्र आत्म्याने या जगामध्ये देहधारी बनून आला. हालेलुया. हा फक्त आम्ही खूप कॅज्युअली घेतो. ख्रिश्चन लोकांसाठी ख्रिसमस म्हणजे खूप कॅज्युअल आहे, एक सेलिब्रेशन साठी एक दिवस आहे. आम्ही तो एक कपडे घालून, चांगले खाद्यपदार्थ बनवून, नटून थटून येऊन, 2-4 चांगली गाणी गाऊन, एखाद 2 चांगला मेसेज ऐकून साजरा करतो. परंतु प्रियांनो, आज तुम्हाला त्याच्यामधला सिरियसनेस जर बघायचा असेल, तो देव स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता त्याचा स्वर्ग सोडून मानव जातीला पापामधून वाचवण्यासाठी त्यांच्यामध्ये राहिला आला. आणि म्हणून योहान कृती शुभ वर्तमानामध्ये 1:14 मध्ये असं लिहिलेलं आहे, झाला शब्द आणि कृपा व सत्य यांनी परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे असावे असे होते. परमेश्वराने आम्हामध्ये वस्ती केली. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. प्रकटीकरण 21वा अध्यायाचं 3 आणि 4 वचन आहे, वाचूया. प्रकटीकरण. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, पहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे. त्याचबरोबर देव आपली वस्ती करेल. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्याचबरोबर राहील. हा पुढचा 4. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण हे नाही, शोक, रडणे व कष्ट हेही नाही, कारण पहिले होऊन गेले. तेव्हा राजासनावर बसलेला. बस 3 आणि 4. आम्हाला कुठे जायचंय माहितीये तुम्हाला? आमच्या आयुष्याचा उद्देश काय आहे? जर तुम्ही बघितलं, जर तुमच्या आयुष्याचा उद्देश जर तुम्हाला कळाला ना प्रियांनो, तुम्ही सगळं विसरून जाल. परमेश्वर आम्हाला सांगत आहे, मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. योहान म्हणत आहे ती अशी, पहा की देवाचा देवाचं मंदिर नाही, काय मंडप सॉरी, देवाचं मंडप मनुष्या जवळ आहे. त्याच्या बरोबर देव आपली वस्ती करेल. म्हणजे देवाची योजना मानव जातीमध्ये अशी आहे. मंडपचं मतलब होतं तंबू. आपण म्हणतो तंबू गाडून बसला म्हणजे आता इथून तो हलणार नाही. परमेश्वराची योजना मानव जातीसाठी ही आहे की तो आपला मंडप मानव जातीमध्ये येऊन टाकणार आहे. तो आमच्यामध्ये वस्ती करणार आहे. आम्ही त्याचे लोक होणार आहोत. तो आमचा परमेश्वर होणार आहे आणि कायम स्वरूपी परमेश्वर आमचे सर्व अश्रू पुसून टाकणार आहे. यापुढे मरण नाही, शोक नाही, कष्ट नाही, पहिल्या गोष्टी निघून जाणार आहेत. म्हणजे मानव जातीसाठी परमेश्वराची ही योजना आहे की परमेश्वराला कायम स्वरूपी आमच्यामध्ये येऊन राहायचंय. प्रियांनो, लक्षात ठेवा, आमच्या जीवनाचा उद्देश हा आहे की आमच्यासारख्या लोकांवर परमेश्वर एवढी प्रीती करतो की परमेश्वर एक समय असा येणार आहे की परमेश्वर स्वर्गातून येऊन आमच्यामध्येच राहणार आहे
आमच्या मध्ये वस्ती करणार आहे, आम्ही त्याची लोक होणार आहोत, तो आमचा परमेश्वर होणार आहे आणि मग परमेश्वर आमच्या डोळ्याचे अश्रू पुसून टाकणार आहे. दुःख असणार नाही, मरण असणार नाही, फक्त परमेश्वराबरोबर राहणं असणार आहे. आता हे आमच्या आयुष्याचं काय आहे, ध्येय उद्देश आहे, याकरिता परमेश्वरांनी आम्हाला बनवलेलं आहे, बरोबर. आता आम्हाला असं वाटतं की परमेश्वराने माझ्या प्रार्थना ऐकाव्यात, पण आमच्या प्रार्थना काय असतात, गाडी दे, बंगला दे, लेकरू दे, नोकरी दे, घर दे, हे दे, ते दे, बरोबर. आमच्या योजना काय आहेत, आम्हाला असं वाटतं की परमेश्वराने माझ्या योजना ऐकाव्यात आणि माझ्या योजनांना आमेन म्हणावं आणि त्या पूर्ण कराव्यात. आमची म्हणतात ना ती सरडेची धाव कुंपणापर्यंत, आम्ही तिथपर्यंतच उडी मारतो. प्रभू फक्त एक चांगली फॅमिली दे, एक चांगलं चर्च दे, चांगलं घर दे, का दुसरी गाडी दे, का दुसरी बाईक दे, प्रभू चांगले थोडे दागिने वागिने दे, बरोबर. आम्हाला ते पाहिजे असतं. गेलो चर्चला, केली तर केली प्रार्थना, केली तर केली स्तुती आराधना, केला तर केला उपास. उपासात पण आम्ही विचार करू काय खाऊ बरं उपासामध्ये आज, बरोबर. मग आम्ही ठरवणार उपासामध्ये काय चालतं, बहुतेक दूध चालतं. मी मस्त एक मसाला दूध बनवून पितो. बहुतेक फ्रूट सॅलड चालतं, एक बोल भरून मी फ्रूट सॅलड खाणार. प्रियांनो, आम्ही हे परमेश्वराला विचारत नाही की प्रभू तुझी माझ्यासाठी काय इच्छा आहे, परंतु आम्ही आमच्या इच्छा परमेश्वरासमोर ठेवतो आणि त्याला म्हणतो की हे माझं ऍप्लिकेशन आहे, मी साईन केलंय, आता तू अप्रूव्ह कर, शिक्का मार आणि मला दे. आणि जेव्हा ते पास होत नाही, आम्ही म्हणतो तू ऐकू शकत नाही, तू बघू शकत नाही, काय झालंय काय तुला आजकाल, परमेश्वरा तुला माझ्याकडे द्यायला लक्ष वेळ नाहीये. किती प्रार्थना करायच्या, किती विनंत्या करायच्या. चर्चला जाऊन तर थकलो मी, वर्षानुवर्ष जात आहे, पण तू काय माझ्या प्रार्थना ऐकतच नाही. प्रियांनो, तुमची दृष्टी कुठं असली पाहिजे, आज मी तुम्हाला सांगते, आमची दृष्टी या जगातल्या जे जीवन आहे तिथे असू नये. काय खावं, काय प्यावं, काय ल्यावं याची काळजी करू नका, परंतु परमेश्वराचं राज्य आणि त्याची धार्मिकताच्या मागे पळायला लागा, तेव्हा सगळ्या गोष्टी परमेश्वर देणारा परमेश्वर आहे. मला सांगा, जेव्हा इस्रायली लोकांना मिस्रातनं कनानापर्यंत घेऊन जायचं होतं, इस्रायली लोकांनी काय केलं, स्वयंपाक केला का, पाणी भरून आणलं का, कपडे धुतले का, शॉपिंग केली का, चपला नवीन घेतल्या का, कुठल्या मॉलमध्ये जाऊन कपडे घेतले का, काय केलं परमेश्वराने, मिस्रामधनं कनानापर्यंत जाईपर्यंत परमेश्वराने त्यांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. लिहिलंय, त्यांची वस्त्र फाटली नाही, त्यांच्या चपला झिजल्या नाहीत, त्यांना आजार नव्हता. मग जर परमेश्वर इस्रायली लोकांना कनानापासून मिस्रापासून कनानापर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊ शकतो, तर प्रियांनो, जर आम्ही परमेश्वराबरोबर चालतो तर या पृथ्वीवरनं स्वर्गामध्ये आणि स्वर्गापासून पुन्हा एकदा प्रकाशित वाक्याच्या 21व्या अध्यायामधल्या या वचनापर्यंत परमेश्वर तुमची काळजी का नाही घेणार. समजतं. पण आम्हाला काळजी करायची एवढी सवय झाली आहे ना की आम्हाला काळजी केल्याशिवाय करमतच नाही. परमेश्वर ओरडून सांगतोय, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. परमेश्वर सांगतो, कुठल्याही गोष्टीची चिंता करू नको, मला तुझी चिंता आहे. पण आम्ही एक दिवस तरी जातो का हो आमचा बिना चिंता केल्याशिवाय? एक दिवस. मी तुम्हाला म्हटलं ना, भाजी काय बनवायची सगळ्यात मोठा गहन प्रश्न त्या डोनाल्ड ट्रम्पला किंवा आमच्या पंतप्रधानाला पडत नसेल, बरोबर. आम्ही फालतू गोष्टींच्या चिंता करतो आणि जे आज परमेश्वर आमच्यासाठी सांगतोय की मी तुम्हाला तिथे घेऊन जाणार आहे, की परमेश्वराने आमच्यासाठी किती सुंदर योजना बनवली आहे. पण प्रियांनो, आज आम्ही मध्येच अडकलेलो आहोत.
देव आमच्या बरोबर असून, पवित्र आत्मा आमच्यामध्ये असून सुद्धा आम्ही काय खावं, काय प्यावं, काय लिहावं, कुठं राहावं, कुठं काम करावं, कुणाशी लग्न करावं, किती पोरं पैदा करावीत, त्यांची शिक्षण कशी करावीत, त्यांना नोकऱ्या कशा लागाव्या, त्यांच्या पोरांना कसं सांभाळावं आणि रिटायरमेंटचं जीवन कसं जगावं, यातच आमचं आयुष्य चाललेलं आहे. जे बाहेरचे लोक पण करतायत. तुमच्यामध्ये आणि बाहेरच्या लोकांमध्ये काय फरक आहे? किती लोक समजतात? आम्ही म्हणतो आमच्या बरोबर देव आहे, आमचं जीवन आणि बाहेरच्या लोकांच्या जीवनामध्ये काय फरक आहे? ते पण चिंता करतात, आम्ही पण चिंता करतो. ते पण रडतात, आम्ही पण रडतो. ते पण दोष देतात, आम्ही पण दोष देतो. काय वेगळं करतो आम्ही त्यांच्यापेक्षा? मला सांगा. आमच्या जीवनामध्ये देव आहे याचं चिन्ह आम्ही काय दाखवतो जगाला? आणि सगळ्यात पहिलं स्वतःला. किती वेळा आम्ही स्वतःला सांगतो, घाबरू नको, देव तुझ्या बरोबर आहे, देव मार्ग काढेल. म्हणून मी तुम्हाला सांगते की मिस्रातनं जेव्हा कनानामध्ये परमेश्वराने विचार केला की मी माझ्या लोकांना घेऊन जाईल, आणि कनान एक अशी भूमी होती जिथे दूध आणि मधून वाहणारा देश तो होता, आणि परमेश्वर त्यांना गुलामगिरीमधून एका अधिकारी त्यांना बनवणार होता. एका सगळ्यात समृद्ध देशामध्ये परमेश्वर त्यांना घेऊन जाणार होता. अशा तशा जगामध्ये नाही, अशा तशा देशामध्ये. जेव्हा देव बाहेर काढतो तेव्हा बेस्ट देतो, हे पण लक्षात ठेवा. आणि जेव्हा काळजी करतो देव, मला सांगा, कुठल्या माणसाने विचार केला असेल की स्वर्गदूतांचं जेवण ते खातील, मन्ना खातील? किती लोक विचार करतायत? परमेश्वर जेव्हा काळजी करतो तेव्हा परमेश्वर त्याच्या बुद्धीने आणि त्याच्या प्रेमाने काळजी करतो. प्रियांनो, जेव्हा आम्ही काळजी करतो तेव्हा आम्ही अशी काळजी करतो, तो काळजी करतो तेव्हा तो वरून काळजी करतो. आणि जेव्हा तो देतो ना तेव्हा सगळ्यात चांगलं देतो, हे पण लक्षात ठेवा. आणि म्हणून आमचा देश पृथ्वी नाहीये जिथं आम्हाला राहायचं आहे. इथे राहण्यासाठी आम्ही किती गोष्टी गोळा करतो. आमच्या घरात भांडीच किती असतात, तरी भांडे घ्यायचा शौक असतो. नवीन दिसलं भांड की ये घरी घेऊ, बरोबर? म्हणजे आम्ही फक्त गोळा करतो, फक्त मनुष्य प्राणी गोळा करतो. म्हणून तर म्हणतात आकाशातल्या कावळ्यांकडे बघा, ना ते पेरतात, ना ते काढतात, ना ते साठवतात, परंतु आमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला घालतो. कुणाचा स्वर्गीय पिता लिहिलं बघा, आमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला घालतो. मग ते कावळे काळजी करत नाही तर आम्ही किती कावकाव करतो? त्यांना माहिती त्यांना जेवण मिळणार आहे, पण आम्ही देवाला जाणत असून सुद्धा आम्हाला काळजी असते की आम्हाला मिळेल का नाही मिळेल. प्रियांनो, परमेश्वर इमॅन्युअल बनून मरियेच्या द्वारे या जगामध्ये अशासाठी आला. एक तर होतं की हव्वा आदामने जे पाप केलं होतं त्या पापाचा जो परिणाम मरण होता, आणि रक्त वाहिल्याशिवाय पापांची क्षमा होत नव्हती. म्हणून येशू ख्रिस्ताने आपलं पवित्र रक्त त्या मृत्यूला जिंकण्यासाठी आणि त्या मृत्यूमध्ये जीवन टाकण्यासाठी ते या जगामध्ये आला. पहिली गोष्ट जे आपण आता ईस्टर संडे किंवा पुनरुत्थान संडेला आपण प्रीच करणारच आहोत, येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला? ते तर एक कारण होतच की येशू ख्रिस्त आम्हाला पापातून वाचवण्यासाठी येशू बनून उद्धारकर्ता म्हणून आला होता. पण येशूचं दुसरं नाव त्यांनी हे सांगितलं, तो इमॅन्युअल परमेश्वर आहे. एक योजना ये होती की पापाद्वारे जे पिता आणि पुत्राचं नातं तुटलेलं आहे ते रक्ताद्वारे तो परत आम्हाला परमेश्वराबरोबर परत जोडेल. पण दुसरी गोष्ट महत्वाची तो सांगून गेला, मी इमॅन्युअल बनून आलेलो आहे. इमॅन्युअलचा अर्थ काय हो? आमच्या बरोबर देव. काय? आमच्या बरोबर देव. परत एकदा, आमच्या बरोबर देव. तुमच्या बरोबर राहण्यासाठी येशू ख्रिस्त स्वर्ग या जगामध्ये आला. आता किती 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 माझ्या बहिणी स्वतःला हे सांगतात की बाई तू एकटी नाहीये, तुझ्या बरोबर इमॅन्युअल आहे. बाई युद्ध तुझं नाहीये, ते परमेश्वराचं आहे. बाई चिंता करू नको, तो ऑलरेडी करतोय. तुला काय खायचं, काय पाहिजे
तुला मागण्याच्या आधी पुरवठा करणारा तुझा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. समजून घ्या. इमॅन्युअलचा अर्थ होतो परमेश्वर आमच्या बरोबर. आणि येशू ख्रिस्त परमेश्वराला पित्याला कोणी बघितलं नाही, म्हणून पिता कसा आहे हे दाखवण्यासाठी की प्रेम किती महान आहे परमेश्वराचं, की त्या प्रेमाखातीर पित्याने आपला पुत्र दिला, पुत्राने आपलं जीवन दिलं. तर प्रेमाचा खरा अर्थ क्रूसाकडे बघून आम्हाला कळला पाहिजे की एवढं प्रेम आहे जे देव माझ्यावर करतो. तरी पण आम्हाला एक कुरकुर असते, कुणी माझ्यावर प्रेमच करत नाही, कुणी माझी काळजीच करत नाही, कुणाला माझी फिकरच नाही. तो करतोय. येस, आमेन. तो करतोय, कुणाला नाही, त्याला आहे. येस. आणि जगाकडनं प्रेमाची काळजीची अपेक्षा करणं सोडून द्या. किती लोक समजतात? तर परमेश्वर इमॅन्युअल बनून या जगामध्ये आला. पिता कसा आहे त्यांनी दाखवलं. येशू ख्रिस्ताकडे बघून आम्हाला कळतं की येशू मसीहने किती करुणाचा तो परमेश्वर होता, दयेचा परमेश्वर होता, प्रेमाचा परमेश्वर होता. जेव्हा येशू ख्रिस्ताचं तुम्ही जीवन बघाल, आमच्या डोळ्यात अश्रू येतात. आज त्या परमेश्वराने आमच्या प्रेमाखातीर काय काय सहन केलं जेव्हा आम्हाला कळतं. जेव्हा मी क्रूस प्रीच करते ना प्रियांनो, एकही वेळ अशी जात नाही की माझ्या डोळ्यात अश्रू येत नाही. मी पापी आणि माझा परमेश्वर माझ्यासाठी डोक्यांवर काट्यांचा मुकुट टाकतो, त्याच्यावर थुंकण्यात येतं, त्याचे दाढीचे केस उपटण्यात येतात, त्याची चेष्टा करण्यात येते, त्याला थपड्या मारण्यात येतात, त्याच्या पाठीवर फटके मारण्यात येतात, त्याच्या हातापायात खिळे ठोकण्यात येतात आणि त्याला क्रूसावर टाकण्यात येतं माझ्यासाठी. कारण मी परमेश्वराबरोबर राहावं, मी माझं नातं परमेश्वराबरोबर घट्ट करावं, मी परमेश्वराच्या प्रेमाला जाणावं. म्हणून येशू दाखवून गेला की प्रेम किती खतरनाक असतं. जर कोणी कुणावर प्रेम करतं, असीम प्रेम करतं, अगापे प्रेम करतं, तर ते प्रेम असं असतं. आणि जर असं प्रेम करणारा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये आहे, तुमच्या बरोबर आहे, तर मग आम्ही का रडतो? कारण आम्ही रडतो आम्हाला देवापासून नाही, जगापासून प्रेमाची गरज वाटते. किती लोक समजत आहेत? तो प्रियांनो, तो इमॅन्युअल बनून आमच्या बरोबर आमच्या मध्ये आला. देवाने आमच्यामध्ये वस्ती केली. एक गोष्ट लक्षात ठेवा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता, जो आमच्या कल्पनेच्या बाहेरचा परमेश्वर आमच्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला आणि आमच्यासारख्या पाप्यांबरोबर तो राहिला आणि आमच्यासारख्या पाप्यांसाठी तो क्रूसावर गेला आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. आता तो स्वर्गामध्ये चालला होता आणि शिष्य निराश झाले. शिष्यांना वाटलं की इतके दिवस आमचा रबी, आमचा गुरु, आमचा शिकवणारा, आमचा फ्रेंड, आमचा दोस्त आता आम्हाला सोडून चालला. आणि तो म्हटला, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, काळजी करू नका, मी तुम्हाला सोडून नाही जात आहे, मी एक कैवारी. वाचूया आपण वचन, योहान शुभ वर्तमानाचं 14व्या अध्यायाचं 16वं वचन वाचूया. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून. आता परमेश्वर म्हणतो, येशू ख्रिस्त आला, पित्याला दाखवलं, बलिदान केलं, परत चालला. परत तो काय म्हणतो, मी तुम्हाला अनाथ. एक गोष्ट तुम्ही या प्रत्येक गोष्टीमध्ये लक्षात ठेवा की परमेश्वर मानव जातीवर एवढं प्रेम करतो की त्या मानव जातीला तो कितीही पाप करत असेल मानव जाती, तरी त्यांना तो सोडत नाही.
ऍक्च्युली आदाम आणि हवेने पाप केलं की परमेश्वराने चॅप्टर क्लोज करून टाकला पाहिजे होता की नाही? मरा सांगितलं होतं ना, खाऊ नको, खाल्लं ना आता मर, आपण म्हणतो ना, सांगितलं ना नको करू, आता मर, भुगत, बरोबर? लेकिन तो सोडत नाही, वो छोड़ता नहीं आखिर तक, क्योंकि वो हमसे प्यार करता है. आणि मग जाताना तो त्याचा आत्मा आम्हाला देऊन गेला. प्रियांनो, पवित्र आत्म्याचं जे महत्व आहे ना आमच्या जीवनामध्ये, त्याला जाणून घ्या. हा पवित्र आत्मा उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायापासून प्रकटीकरणाच्या शेवटच्या अध्यायापर्यंत काम करत आहे. सृष्टी बनवताना परमेश्वराने पवित्र आत्मा आणि वचनाने काम केलं. त्याच वचनाद्वारे आज पृथ्वी सांभाळली जात आहे, चालत आहे. जे काही भूमंडळ चालत आहे ते पवित्र वचनाद्वारे चालत आहे. तो पवित्र आत्मा ज्याच्याद्वारे येशू ख्रिस्त जन्मला, या जगात आला, तो पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. ज्या पवित्र आत्म्याद्वारे येशू तिसऱ्या दिवशी मृत्यूतनं उठला, तो पवित्र आत्मा आज आमच्यामध्ये आहे. जो आमच्यामध्ये टाकला गेलेला आहे तो सगळ्यात मोठा आहे, तो या जगामध्ये आहे त्याच्यापेक्षाही. पण प्रॉब्लेम आहे की आपण आतलं झाकून ठेवतो आणि बाहेरचं वाकून बघतो. लक्षात घ्या, जे सामर्थ्य तुमच्या आतमध्ये टाकलं गेलेलं आहे ते परमेश्वराची उपस्थिती आणि परमेश्वराचं अस्तित्व आहे, आणि त्या पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही सील केलेले आहात. आणि म्हणून पवित्र आत्मा हमारी आत्मा के साथ मिलकर गवाही देता है कि ये परमेश्वर का पुत्र है. एखादा पंतप्रधानाचा पोरगा किंवा एखादा साधा आयपीएस की इन्स्पेक्टरचा पोरगा असला तर केवढं भाव खाऊन जातो. कळतं आम्हाला की हे मोठ्या बड्या बापाचं औलाद आहे म्हणून, बरोबर? ज्या प्रकारे ते बिहेव करतात, सिग्नल तोडणं, मारामाऱ्या करणं. आमचा आत्मा परमेश्वराच्या आत्म्याबरोबर राहून साक्ष देतो की मी कुणी ऐरा गैरा नाहीये, मी परमेश्वराचा पुत्र, मी परमेश्वराचं लेकरू आहे. अजून काय प्रूफ पाहिजे तुम्हाला? त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे येशू ख्रिस्ताने अद्भुत काम केलं. तो पवित्र आत्मा मिळाल्यानंतर येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी अद्भुत कामं केली. तोच पवित्र आत्मा आज आम्हाला दिला गेलेला आहे. तर मग तरीही आम्ही रडतो का? तो परमेश्वर आमच्यामध्ये आणि आमच्या बरोबर राहू इच्छितो, म्हणून त्याने त्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये आणि आमच्या बरोबर दिलेला आहे. वो सत्य का आत्मा आपके अंदर रहेगा और आपके साथ रहेगा. पुन्हा एकदा परमेश्वर आम्हाला हे सांगत आहे की मी तुम्हाला एकटं सोडलेलं नाही, मी तुमच्या बरोबर आहे. पण प्रॉब्लेम आज मानव जातीचा हा आहे की जेव्हा मला पाहिजे असतं परमेश्वर माझ्या जीवनामध्ये, तेव्हा मी परमेश्वराकडे जातो. आणि जेव्हा मला नाही पाहिजे, टीव्ही सिरियल बघताना, मोबाईल बघताना, भांडणं करताना, वाईट बोलताना, जे काय XYZ करताना, तेव्हा मला परमेश्वर नको असतो. पण जेव्हा मी दुःखात आहे, जेव्हा मी प्रॉब्लेम मध्ये, तू ऐकलंच पाहिजे. कसं ऐकत नाहीस? किती लोक जाणतायत? प्रियांनो, तुमचा परमेश्वर तुम्हाला सोडून जातच नाही, तो तुमच्या बरोबर आहे. त्याचं वचन असं सांगतं कि तुम्हारे चेहरे को उसने अपने हथेली के ऊपर पोत के रखा है. वो तुम्हें आंख की पुतली की तरह संभालता है. आंख की पुतली को कोई छूता है तो, आपको कोई छूता है तो परमेश्वर की आंख की पुतली को छूता है. आंख की शहरपना उसके सामने हमेशा रहती है. एक पल भर के लिए भी वो आपको उसकी नजर से ओझल होने नहीं देता है. कौन करता है ऐसा प्यार आपकी जिंदगी में? आपसे मुझे बताओ, है कोई? लेकिन आज हम भूल ही गए हैं परमेश्वर को. हमें ऐसा लगता है कि जब भी हमारी जरूरत है तब वो हमारे जीवन में काम करे. बाकी समय हम पवित्र आत्मा को बोलते तू शांत बैठ. वो अंदर से बोलता है गाली मत दे, गाली मत दे.
इधर मत रुक, बोल मत, झगड़ा हो जाएगा, मत कर। या फिर गलत करते तो अंदर से आवाज आती है, पश्चाताप कर। हम बोलते चुप बैठ। और जो हमें करना है हम वही करते हैं। लेकिन प्रियो वचन ये कहता है जो पवित्र आत्मा के चलाए चलते हैं वही परमेश्वर के पुत्र है। काफी बार अंदर से आवाज आती है प्रार्थना कर। रात को 5 बजे परमेश्वर उठाता है, कहता है प्रार्थना कर। हम कहते थोड़ी नींद आने दे, मैं बहुत नींद आई, बहुत थक गई हूं। परमेश्वर कहता है वचन पढ़। हम कहते हैं थोड़ी देर के बाद, थोड़ा सा खाना बना लूं, थोड़ा झाड़ू पोछा कर लूं, थोड़ा एक सीरियल देख लूं, उसके बाद मैं वचन पढ़ूंगी। पहले पूरा कचरा दिमाग के अंदर भरा लोगे और फिर बाद में वचन पढ़ोगे। और वचन पढ़ते समय कितने सारे लोगों की ये कंप्लेंट रहती है कि पास्टर जब भी वचन खोलते हैं हमको कंटाला आता है, आंखें बंद हो जाती है, हमें वचन समझ में नहीं आता है। पहले से ही कचरा अंदर है तो वचन समझेगा किधर से? वचन एक खाना है। क्या है? खाना। अगर आपको 2 दिन भूखा रखा जाए, तीसरे दिन कैसे टूट पड़ोगे खाने के ऊपर? अब ये वचन पढ़ के कितने साल हो गए, कभी टूट पड़े हो ये वचन के ऊपर? 10 दिन से मैंने बाइबल को हाथ नहीं लगाया, आज मैं पूरा दिन बाइबल पढ़ूंगी। कितनी बार ऐसे हुआ है? कभी? बहुत दिन से प्रार्थना नहीं की। प्रार्थना का मतलब ये नहीं है कि आपकी प्रार्थना की लिस्ट परमेश्वर के सामने दे दो। 2 किलो चावल, 5 किलो शेंगदाना, नहीं 5 किलो शेंगदाना नहीं, 5 किलो चावल, 2 किलो शेंगदाना, 5 किलो शक्कर, किराना की लिस्ट हम किराने वाले के पास देते हमारे यहाँ तो, और फिर बोलते घर पे पहुंचा देना। हम परमेश्वर को प्रार्थना के द्वारा ऐसा करते हैं। प्रभु बीमारी है, चंगाई दे, बच्चों के एग्जाम में पास कर, प्रभु घर के कर्जे है, इंस्टॉलमेंट भरने के लिए मदद कर, प्रभु बीमारी है, चंगाई दे, प्रभु सास बहुत सता रही है, जरा उसकी तरफ भी देख ले, प्रभु बाजू वाली बहुत झगड़ा करती है, बहुत अच्छा हो रहा है उसका, जरा वो भी जरा देख ले, थोड़ा मिलेगा तो। ये तो हमारी प्रार्थना होती है। तब ये कहते हैं प्रार्थना में कि प्रभु तुझे जानना है, प्रभु तुझसे बेहद प्यार करता हूं। जिससे प्यार करते हो उसके साथ रहने के लिए कितने तड़पते हो? बच्चा अगर 4 दिन नहीं मिला तो जाके गले में पड़ेंगे, आने से पहले खाना वाना बना के तैयार रखेंगे, आले खा बेटा बहुत भूख लगी होगी, क्योंकि उससे प्यार करते हैं। लेकिन परमेश्वर जो आपके साथ रहता है, आपके उपस्थिति का आपके साथ रहने के लिए वो भूखा है। हमने कितने दिन तक परमेश्वर को भूखा रखा है? वो बाजू में है लेकिन हम उसको देखते नहीं है, वो साथ में चलता है लेकिन हम उससे बातें नहीं करते हैं, वो वचन के द्वारा हमसे कुछ सुनाना चाहता है लेकिन हम वचन को इग्नोर करते, नजरअंदाज करते हैं। कितने लोग समझ रहे हैं? आज परमेश्वर के एंगल से अपने जीवन को देखो। जिसने क्रूस पर जान दी है उसके लिए आज हम क्या कर रहे हैं बताओ? एक घंटा भी दे पाते हैं? टाइपिंग करने के लिए बोला है। 24 घंटे का टाइप कितना होता है? 2 hours 40 minutes देते हैं। 2 hours 40 minutes हर दिन। कितनी प्रार्थना करते हैं हम लोग? मैं मुझसे भी पूछ रही, मैं आपको ऐसे इंस्पेक्टर जैसा कुछ नहीं कर रही हूँ। प्लीज डोंट डू दैट, मतलब डोंट फील दैट वे। मैं आपको दोषी नहीं ठहरा रही, लेकिन परमेश्वर का जो प्यार है उसकी गहराई आपके पास में बोल रही हूँ कि परमेश्वर हमसे क्या चाहता है। परमेश्वर चाहता है कि मैंने तुझे जीवन जीने के लिए दिया है, उसमें से कितना समय तू मेरे साथ बिताता है। मैंने दिया है जीवन, तुम अपने नहीं हो, लहू के द्वारा खरीदे गए हो। अब परमेश्वर की आत्मा का मंदिर है। अब मैं परमेश्वर के आत्मा का मंदिर हूं। ये चर्च है, बराबर? ये चर्च में क्या होता है? परमेश्वर की आराधना, स्तुति, आराधना, वचन, प्रार्थना, पश्चाताप होता है, और कुछ गैर कृत्य होता है। इस यहाँ पे कोई चोरी होती है, कोई व्यभिचार होता है, कोई गलत काम होता है? नहीं है, हाँ या नहीं?
नहीं होता है, क्योंकि ये पवित्र मंदिर है। जगह है। अब परमेश्वर कहता है, अब तुझे, तेरे शरीर को मैंने पवित्र आत्मा का मंदिर बनाया है, अब मेरा शरीर पवित्र आत्मा का मंदिर है, लेकिन वहां पे क्या होता है? कैन यू बिलीव, कैन यू अंडरस्टैंड दिस? यस। झूठ बोला जाता है, गलत चीजों को देखा जाता है, गलत चीजें की जाती है। हम परमेश्वर के आत्मा के मंदिर को भ्रष्ट कर रहे हैं, जबकि इस मंदिर में प्रार्थना होनी चाहिए, स्तुति आराधना होनी चाहिए, वचन सुनाना और सुनना होना चाहिए, पश्चाताप होना चाहिए, और ये पवित्र आत्मा का मंदिर परमेश्वर के कामों के काम आना चाहिए। अगर परमेश्वर के आत्मा के मंदिर को भ्रष्ट करोगे तो कैसे आप ये सोच सकते हो कि परमेश्वर आपको उसके कामों के लिए इस्तेमाल करेगा? अगर ये मंदिर में कुछ गलत नहीं करते हो, लेकिन इस मंदिर में कितना गलत करते हो, उसकी उपस्थिति उसने हमारे अंदर रख छोड़ी है, ध्यान रखना। और यही उपस्थिति है जब यीशु मसीह आएगा, ये सील है, ये डाउन पेमेंट है हमारे लिए, कि जो कोई पवित्र आत्मा के द्वारा और इस वचन के द्वारा चलता हुआ पाएगा, उसी को यीशु मसीह उठाकर लेके जाएगा, किसी को भी नहीं। कितने लोग समझ रहे हैं? अभी लाइफ इतना लाइटली मत लो, चलता है वाला जमाना गया, अब चलेगा नहीं, अब चलेगा तो सिर्फ आत्मा और वचन, बाकी कुछ नहीं चलेगा। यीशु मसीह ने कहा, मैं तुम्हारे लिए एक सहायक भेजता हूं, जो तुम्हारे अंदर रहेगा, जो तुम्हारे साथ चलेगा। और आज ये पवित्र आत्मा बहुत कुछ हमारी जिंदगी में कर रहा है, परमेश्वर के वचनों को हमारे लिए याद दिला रहा है, बराबर? रो रो कर, आहे भर भर कर ये पवित्र आत्मा हमारे लिए पिता से प्रार्थना करता है। बाइबल में लिखा है, कितने लोग ने पढ़ा है? रो रो कर पवित्र आत्मा हमारे लिए पिता से प्रार्थना करता है। कैन यू बिलीव दिस? परमेश्वर हमारे अंदर रहकर अपने परमेश्वर से हमारी जिंदगी के लिए प्रार्थना करता है, हम प्रार्थना नहीं करते। पियो, चाहो, परमेश्वर उनके साथ ही रहेगा जो उसके साथ रहना चाहते हैं। दो व्यक्ति एक दूसरे के सहमति बगैर एक दूसरे के साथ नहीं चल सकते हैं। फिर कहोगे, हे प्रभु बोलने वाले परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं करेंगे, परंतु वही जो परपिता की इच्छा पर चलते हैं। फिर कहेंगे, मैंने दुष्ट आत्मा निकाली, मैंने वचन प्रचार किया, प्रभु मैंने चंगाई छुटकारा किया। वो कहता है, हे कुकर्म करने वालों, मेरे नजर से दूर हटो, मैं तुम्हें जानता ही नहीं हूं। आज परमेश्वर को जानोगे और परमेश्वर आपको जानता है तो ही उठाए जाओगे। परमेश्वर के नाम से सब कुछ करोगे, लेकिन अगर परमेश्वर आपको नहीं जानता है तो कोई मतलब नहीं है जिंदगी का। जिंदगी भर मसीह रहोगे लेकिन नरक में जाना पड़ेगा, कोई मतलब नहीं है उस जीवन का। आज दिल की गहराइयों से जानना है कि परमेश्वर मेरे अंदर रहता है, परमेश्वर मेरे साथ है, और अगर मेरा परमेश्वर मेरे साथ है तो मेरी कुछ जिम्मेदारियां है। मेरे जीवन को मुझे पवित्र शुद्ध रखना बहुत जरूरी है। परमेश्वर यीशु मसीह को एक ऐसी दुल्हन चाहिए, ऐसी कलीसिया चाहिए जो वचन के स्नान से धुली हुई, प्रकाशमान, बिना दाग, बिना झुर्री, बिना कलंक, निर्दोष और पवित्र, ये सारी क्वालिटीज हमें आनी चाहिए, तब जाके स्वर्ग के बारे में सोचो। कितने लोग समझ रहे हैं? अभी भी खाना पीना ये वो में चक्कर में मत पड़ो, और ध्यान रखना, जिनको परमेश्वर स्वर्ग के राज्य में लेके जाना चाहता है उनके पास ये वचन भेजता है। नूह को बचाना था तो नूह के पास परमेश्वर आया, जिनको भी बचाना था उन्हीं के पास वचन भेजता है, जिनको नहीं बचाना चाहता है उनके पास वचन नहीं जाता है। आज परमेश्वर हमसे प्यार करता है, इसलिए आज हम इस वचन को सुन रहे हैं, क्योंकि परमेश्वर चाहता है कि मेरा ये बच्चा मेरे साथ रहे।
अर्पित। प्रिय परमेश्वर के लोगों, परमेश्वर ने उसका पवित्र आत्मा हमें दिया है, और जो पवित्र आत्मा के चलाए चलेंगे वही परमेश्वर के पुत्र कहलाएंगे। और परमेश्वर ने हमें एक रोड मैप दिया है, जीवन कैसे जीना है ये दिया है परमेश्वर ने। ये पढ़ो और सिर्फ सुनने वाले नहीं, परंतु इसके अनुसार चलने वाले बनो, क्योंकि जब न्याय होगा तो परमेश्वर ये देखेगा कि कितना वचन सुना और कितना उसके अनुसार चले। वचन के अनुसार हमारा न्याय होने वाला है, तो प्रियो फिर वचन से पढ़ो मत, या फिर वचनों को सिर्फ बाइबल में मत रखो और बाइबल सिर्फ कबड़ पर मत रखो। ये लोग समझ रहे हैं? बाइबल तकिए के नीचे रखकर सोने की चीज नहीं है। हमको लगता है कि रात को ट्रांसफर होगा, कोई एक डेटा ट्रांसफर हो जाएगा, बाइबल में से एक वायर हमारे दिमाग में लगाया जाएगा, रात भर बाइबल रहेगी तो पूरी बाइबल मेरे दिमाग में डाउनलोड हो जाएगी। ऐसे डाउनलोड नहीं होती है। सुनना पड़ता है, पढ़ना पड़ता है, उसके अनुसार चलना पड़ता है, तब वो उसको डाउनलोड कहते हैं। प्रियो, अब यीशु मसीह आने वाला है बहुत जल्द। कितने लोग जान रहे हैं कि दिन ब दिन, हर एक दिन जिंदगी बदल रही है। चीजें इतनी तेजी से इतनी खराब हो रही है हमारी खुद की जिंदगी में, हमारे सोसाइटी में, हमारी फैमिली में, आज जागतिक तौर पर, आज पूरे कह सकते हैं इन्वायरमेंट में सब कुछ बदल रहा है और सब कुछ बुरा होता जा रहा है। प्रेम कम हो रहा है, पाप बढ़ रहा है। आज हमारी फैमिली में देखो, कोई किसी को पूछता नहीं है, माँ ने खाना खाया कि नहीं, किसी को कुछ फिक्र नहीं रहती है, मुझे मिल गया ना बस हो गया। ऐसी दुनिया में हम जी रहे हैं और बुरे दिन आना बाकी है। ये लोग समझ रहे हैं? ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। अगर उन बुरे दिनों का सामना करना है और उसमें टिके हुए रहना है, तो वचन और आत्मा के साथ आज चलना सीखो, ताकि दुनिया में क्या हो रहा है उसका फर्क हमें नहीं पड़ेगा, क्योंकि मुझे पता रहेगा परमेश्वर मेरे अंदर है और परमेश्वर मेरे साथ है। मेरा युद्ध मेरा है ही नहीं, मेरा युद्ध परमेश्वर लड़ेगा। आप सिर्फ अपना विश्वास परमेश्वर के ऊपर रखो और चलते रहो। परमेश्वर उस विश्वास के द्वारा इस मृत्यु से लेकर जीवन में पार करा देगा। तो प्रियो, यीशु मसीह आएगा, हमें लेके जाएगा। कितने लोगों को विश्वास में जाओगे? आमेन, आमेन, आमेन। हम यीशु मसीह के साथ जाएंगे, 7 साल यीशु मसीह के साथ स्वर्ग में रहेंगे, मेमने के साथ हमारा विवाह होगा, फिर यीशु मसीह के साथ हम सफेद घोड़ों के ऊपर वापस पृथ्वी पर आएंगे और वहां पर यीशु मसीह का उस जो शैतान के साथ युद्ध होगा और फिर शैतान को 1000 साल के लिए अधोलोक में साखळ दंड अधोलोक में डाला जाएगा। शैतानाला साखळ दंडाने 1000 वर्षापर्यंत बांधण्यात येणार आहे, अथांग डोहात टाकण्यात येणार आहे। श्वापद व खोट्या संदेष्टाला जळत्या आगीच्या अग्नी सरोवरात टाकले जाणार आहे आणि मग 1000 वर्ष येशू मसीह आमच्या बरोबर इथे या पृथ्वीवर राहणार आहे। 1000 वर्ष संपल्यावर गोग आणि मागोग इथे पुन्हा एकदा शैतानाबरोबर परमेश्वराची लढाई होणार आहे, कारण शैतानाला सोडण्यात येणार आहे आणि त्या शैतानाला सोडल्यानंतर 1000 वर्षात सुद्धा जे आमच्या बरोबर राहतील तिथले काही लोक शैतानाच्या मागे जाणार आहेत आणि मग शैतानाला 1000 वर्ष संपल्यानंतर त्याच्या बरोबर लढाई करण्यात येईल आणि शैतानाबरोबर चाललेले आणि शैतानाला अग्नीच्या गंधकामध्ये कायमस्वरूपी सार्वकालिकासाठी टाकण्यात येणार आहे आणि मग शेवटचा न्याय होणार आहे आणि जीवनाची पुस्तकं उघडली जाणार आहे आणि मग त्यांच्यासाठी ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकामध्ये आहे त्यांच्यासाठी एक खुशखबरी आहे।
नवे आकाश नवी आणि पृथ्वी. नवी पृथ्वी Amen. बनवण्यात येणार आहे. नवीन यरुशलेम नवरीसारखी Amen. सजलेली वरतून उतरवण्यात येणार आहे. आणि मग सार्वकालिकासाठी येशू मसीह आमच्या बरोबर राहणार आहे. Amen. मग तो सांगतो की परमेश्वराचा डेरा कायमस्वरूपी पृथ्वीवर राहणार आहे. ते माझे लोक असतील, मी त्यांचा परमेश्वर असेल. आणि मग कायमस्वरूपी जसं एदेन बागेमध्ये दुःख नव्हतं, कष्ट नव्हतं, मरण नव्हतं, तसंच पुन्हा परमेश्वर आमचे सगळे अश्रू पुसून टाकणार आहे. मरण नसणार, दुःख नसणार, कुठलीच गोष्ट आमच्यामध्ये नसणार. आणि सगळ्यात महत्वाचं, आमचा परमेश्वर सार्वकालिकासाठी, या शब्दाला अंडरलाईन करा, कारण एक तर सार्वकालिक येशू बरोबर आहे, नाही तर सार्वकालिक शैताना बरोबर गंधकाच्या नरकामध्ये आहे. दुसरा मधला ऑप्शन नाही आहे. एक तर सैताना बरोबर नरकामध्ये, नाही तर येशू बरोबर नवीन पृथ्वीवर सार्वकालिकासाठी राहायचं. तर प्रियांनो, आज टेम्पररली जगू नका. हा जो प्रकाशित वाक्य 21 अध्यायाचं 3 आणि 4 वचन लावून ठेवा भिंतीवर. इथे जायचंय मला, इथे इथे परमेश्वराबरोबर राहायचंय स्वतःला सांगा. आणि मग सगळी पाप काढून टाका आयुष्यातली. सगळे जे काय आमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे काढून टाका आणि परमेश्वराबरोबर दिवसेंदिवस आपलं नातं घट्ट करा. प्रार्थना करताना पण हे सांगा, प्रभू तू मला पाहिजे, तू माझ्या बरोबर राहा, तू तुझं जीवन माझ्याद्वारे जग. आणि प्रियांनो, जर ही परमेश्वराची योजना तुम्हाला सफल करायची असेल तर काही गोष्टी परमेश्वराने आम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि त्या गोष्टी ह्या आहेत की आम्हाला लगातार प्रार्थना में बने रहना है. नेहमी प्रार्थनेमध्ये बनून राहा. परमेश्वर में सदा आनंदित रहो. मैं फिर से कहता हूं, परमेश्वर में, प्रभु में सदा आनंदित रहो. हमारे आनंद का कारण हमारा परमेश्वर है. क्या मिला क्या नहीं मिला, किसने प्यार किया किसने नहीं किया, किसने दिल दुखाया किसने दिल दिया, ये सारी चीजें हमारे आनंद के ऊपर कोई भी परिणाम करने वाली ना हो. क्योंकि परमेश्वर मुझे प्रेम करता है, यही मेरे आनंद का कारण बहुत है मेरे लिए. इसलिए परमेश्वर ने कुछ कहा है कि विश्वास में बने रहो. आखिर तक जो विश्वास में बनाए रहेगा उसी का उद्धार होगा. और ध्यान रखना, आज शैतान आपके विश्वास के ऊपर ही काम कर रहा है. लिखा है आखिरी दिनों में जो परमेश्वर के बुलाए हुए हैं, परमेश्वर के चुने हुए भी अपने विश्वास से फिर जाएंगे. और इसलिए आजकल बहुत सारे चर्च में ही भेड़िए शैतान ने भेज के रखे हैं. ध्यान रखना, जो कोई भी कल्ट है, आज यरूशलेम माता या जो कुछ भी यहोवा विटनेसेस, ओनली जीसस, इन सारे लोगों के पीछे कभी नहीं जाना है. सिर्फ अपना बाइबल, अपना चर्च, अपने विश्वास में बने रहो. क्योंकि आखिरी दिनों में विश्वास में बने रहना भी एक बहुत बड़ा टास्क होने वाला है. प्रार्थना में बने रहो, विश्वास में बने रहो, आज्ञा का पालन करो, परमेश्वर से प्रेम करते रहो. जो आज्ञा हमें दिए पूरे मन, पूरे प्राण, पूरी बुद्धि और पूरी शक्ति से, जो कुछ भी हमारे अंदर है, परमेश्वर से कुछ मिले ना मिले उसको मत छोड़ो. आमीन. वो चाहता है कि पूरा मन चाहिए, पूरा प्राण चाहिए, पूरी बुद्धि चाहिए, पूरी शक्ति चाहिए. सब कुछ जो आपके अंदर है उससे परमेश्वर से प्रेम करो, पवित्रता में बने रहो, वचन को लगातार पढ़ते रहो. वचन एक आपके जीवन का ऐसा भाग होना चाहिए. जिस दिन वचन नहीं पढ़ा उस दिन खाना ही नहीं खाया. आज कहो खुद के शरीर को, आज वचन नहीं पढ़ा है ना, तेरे तुझे खाना नहीं मिलने वाला है, आज भूखा रहेगा. तूने आत्मा को भूखा रखा है, आज तू भी भूखा रहेगा. अपना शरीर खुद से बखुद वचन पढ़ने के लिए खुद को बिठाएगा, बोलेगा बेटा आप पढ़ ले वचन, नहीं तो खाना नहीं मिलेगा. मतलब ये जोक अपार्ट, बट मैं ये बोल रही हूँ कि अपने आप को वचन पढ़ने की
आदत लगाओ, प्रार्थना की आदत लगाओ, स्तुति आराधना की आदत लगाओ, और प्रभु भोज लेना भी नहीं भूलना, क्योंकि प्रभु भोज भी परमेश्वर ने हमारे लिए रखा है कि उसका शरीर और उसका लहू जब हमारे अंदर लेते हैं, एक तरह से परमेश्वर को हम हमारे अंदर लेते हैं और उसको हमारे शरीर का हिस्सा और हम उसके शरीर के हिस्सा बन जाते हैं। और परमेश्वर की योजना को अगर हम सफल करते हैं तो उसके भी कुछ कारण हैं। अविश्वास, अल्पविश्वास, आज्ञा न मानना, और हमें हमारे पापों के बारे में पता है। हम कहाँ से गिरे हमें पता होता है नहीं होता है? मुंडी हिलाओ। होता है। क्या मेरा स्वभाव है मुझे पता है, मैं कैसी हूँ, दुनिया को कैसी दिखाती हूँ, लेकिन मैं कैसी हूँ मुझे अंदर से पता है। परमेश्वर सब बातें, परमेश्वर की गुप्त बातें, पवित्र आत्मा सब बातें, परमेश्वर की गुप्त बातें जानता है। तो क्या आपके अंदर रहकर आपकी गुप्त बातें नहीं जानता है? और जब वो कहता है कि ये गलत है तो मत करो, जितना हो सकता है अपने पाप का बोझ कम करो। तकलीफ होती है क्योंकि पाप में रहने की इतनी आदत होती है कि पाप पे बगैर जीना मतलब करमता नाही आहे। टीव्ही सिरियल करमतच नाही, तिचं काय झालं ते कळल्याशिवाय मला जेवणच जात नाही। अगं तिच्या जीवनात असं झालं, तिच्या नवऱ्याचं दुसरं अफेअर, अरे काय करायचंय, तो डिरेक्टर सांगतोय तिला कसं करायला, आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं आहे। मोबाईल किती बघायचा, मर्यादा असल्या पाहिजे। काय बघतो आपण, किती भ्रष्ट करतो आपण आपल्या मनाला, आपल्या हृदयाला, आपल्या आत्म्याला किती आपण दुखी करतो घाणेरड्या गोष्टी बघून, फालतू गोष्टी बघून। मोबाईलवर सांगा वजन कमी करण्यासाठी उद्यापासून याचा ज्यूस पी, त्याचा ज्यूस पी, हे पी, ते करके सुरू झालं लगेच। बायबलमध्ये शेकडो वर्षापासून सांगितलंय चिंता मत कर, पण ते कोण ऐकणार? किती लोक समजतायत? आज प्रियांनो, वचनानुसार चालणं, पाप कमी करणं, स्वभावाला बदलणं, वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जब संसार के सदृश मत बनो, परंतु मन के नए हो जाने से तुम्हारा चाल चलन भी बदलता जाए, ताकि परमेश्वर की भली भावती और सिद्ध इच्छा को अनुभव से मालूम करते रहो। रोमियो 12 अध्यायाचं 2 वचन सांगतं, संसार के सदृश मत बनो, परंतु मन के नये हो जाने से, पवित्र आत्मा द्वारा जे नवीन सृष्टी आम्ही बनलेलो आहोत, जो नवीन जन्म आमचा झालेला आहे, त्याच्याद्वारे मन के नए होने से आपका चाल चलन भी बदलता जाए। मला एक गोष्ट सांगा, चर्च मध्ये आल्यामुळे आम्ही किती बदललो? आज एक पेपर घ्यायचा, त्याच्यामध्ये लिहायचं मी कुठे चुकले आणि मी कुठे कमी आहे, माझ्यामध्ये काय आहे, आणि दररोज तो पेपर एग्जामिनर सारखा तपासायचा, किती कमी झाले एका महिन्यामध्ये ते बघायचं। मन के नए हो जाने से आपका चाल चलन बदलता जाए, तब परमेश्वर की भली, अच्छी, भावती, उसको अच्छी लगने वाली और सिद्ध, परफेक्ट इच्छा अनुभव से, परमेश्वर के साथ जब रहने लगोगे। अभी देखो, मेरी कंपाउंडर है, मैं डॉक्टर हूं, तो मैंने मुझे मदद करने के लिए एक लड़की को रखा है। अब मेरी एब्सेंस में उसको पता है कौन सी मेडिसिन किस पे चलती है, सर्दी की कौन सी, खांसी की कौन सी, बुखार की कौन सी, उसको पता है। अब वो मेरे साथ रही है, वो डॉक्टर नहीं है, लेकिन डॉक्टर की कर सकती है टू अ सर्टेन एक्सटेंट, बराबर। अब जिसके साथ हम रहते हैं तो एक दूसरे के अनुभव को बांटते हैं ना, तो परमेश्वर कहता है अगर उसके साथ रहोगे तो उसकी भली भावती सिद्ध इच्छा, उसको क्या अच्छा लगता है, उसको क्या अच्छा नहीं लगता, वो क्या चाहता है, वो क्या नहीं चाहता है, जब उसके साथ रहोगे तब मालूम होता रहेगा, अदरवाइज नहीं। हम अपनी इच्छा पूरी करते रहेंगे और हमें लगेगा कि मैं परमेश्वर की इच्छा पूरी कर रहा हूं,
और हम फेल हो जाएंगे। और जब वो आएगा 10 कुंवारी की तरह 5 को लेके जाएगा, दरवाजा बंद हो जाएगा, हम चिल्लाते बैठेंगे और वो कहेगा मैं तुझे जानता ही नहीं हूं। इस दुनिया में जब तक परमेश्वर के साथ रिश्ता नहीं है तो वो क्यों लेके जाएगा? कितने लोग समझ रहे हैं? आज सीरियसली आज से परमेश्वर के साथ अपना रिश्ता बनाना शुरू करो। पूरे दिल से, पूरे प्राण से, पूरी शक्ति से, पूरी बुद्धि से उसको पुकारना सीखो। इसलिए तो वो कहता है परमेश्वर आत्मा है और उसकी आराधना आत्मा और सच्चाई से होनी चाहिए। हमारी आराधना में कितनी सच्चाई होती है और कितना आत्मा होता है हमें ही पता होता है। तो प्रियो, अब जो कुछ भी है जो गलत है, परमेश्वर की ओर से नहीं है, उसको अपने जीवन से निकालना शुरू करो और ध्यान रखना परमेश्वर की इच्छा पर चलना शुरू करो। फिर एक बार वचन पढ़ेंगे, प्रकटीकरणाचं 21 अध्यायाचं 3 आणि 4 वचन वाचूया। इथे आम्हाला जायचं आहे। आमेन। आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, पहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्याचबरोबर देव आपली वस्ती करेल, ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्याचबरोबर राहील। तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल। यापुढे मरण हे नाही, शोक, रडणे व कष्ट हेही नाही, कारण पहिले होऊन गेले आहे। आम्हाला याच्यासाठी जगायचं प्रियांनो, आम्हाला याच्यासाठी जगायचंय। परमेश्वराला जर आमच्यामध्ये येऊन राहायचंय आणि तो आम्हाला आपले लोक बोलत आहे, तर आम्हाला पण त्याचे लोक बनून आम्हाला दाखवायचं आहे। किती लोक समजले? आपण आपले डोळे बंद करूया। फक्त एक गोष्ट आज या मीटिंग मधनं घेऊन जा की परमेश्वर माझ्यामध्ये आणि माझ्या बरोबर राहू इच्छितो। परमेश्वराची माझ्या जीवनासाठी ही इच्छा आहे की त्याला माझ्यामध्ये आणि माझ्या बरोबर राहायचंय आणि येणाऱ्या सार्वकालिकामध्ये तो स्वतः येऊन माझ्या बरोबर राहणार आहे, त्याची वस्ती माझ्यामध्ये होणार आहे, तो मला स्वतःचे लोक म्हणतो, तो माझा परमेश्वर होणार आहे आणि येणाऱ्या सार्वकालिकामध्ये माझ्या जीवनामध्ये दुःख असणार नाही, अश्रू असणार नाही, कुठल्याही प्रकारची मृत्यू असणार नाही, कुठल्याही प्रकारची बिमारी किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास असणार नाही। मी माझ्या परमेश्वराबरोबर सार्वकालिकासाठी राहणार आहे। आणि आजपासून परमेश्वराला आम्ही सांगूया, आपले डोळे बंद करूया आणि आज आपण एक छोटीशी प्रार्थना करूया परमेश्वराकडे। यस फादर, ओ धन्यवाद करते परमेश्वर, धन्यवाद करते प्रभु तेरे वचन के लिए कि प्रभु आज तेरी हमारे लिए यही इच्छा है कि तू हमारे अंदर और हमारे साथ